आणि यानंतर आपण थेट जाऊयात सध्या पुण्यामध्ये एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा सुरू झालेली आहे आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी मिकी घई। मिकी, जर आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। अर्थातच प्रचार आता एकदम गरम झालेला आहे आणि त्यातच आता कात्रजच्या या चौकामध्ये सगळ्याच उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत। भाषणाला सुरुवात होतीये, रोड शो देखील या ठिकाणी असणार आहे। कात्रज पासून हा रोड शो सुरू होईल तर थेट शिवाजीनगर, येरवडा, त्याचबरोबर कसबा पेठ या सगळ्या भागातून हा रोड शो जाणार आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकांना हात जोडून विनंती करणार आहेत की तुम्ही शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या, जेणेकरून पुणे महानगरपालिकेत आम्हाला वेगळी कामं करता येतील। मुख्यमंत्री असताना शिंदेंनी अनेक कामं पुणे शहरातली केलेली आहेत। उड्डाणपुलं असतील, त्याच्याबरोबर मेट्रोची भूमिपूजन असेल, हे वेगवेगळी कामाबद्दल ते या ठिकाणी लोकांना सांगतायत आणि मतदान करायला या ठिकाणी लोकांना विनंती करतायत आणि त्यासाठी अशी भव्य सभा या ठिकाणी पुण्यातील कात्रज चौकामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर कसबा पेठ या ठिकाणी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा असणार आहे। आणि आता जर आपण बघितले उमेदवारांबरोबर मंत्री उदय सावंत देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। एक वेगळा वातावरण सध्या या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। सगळ्याच पक्षांनी आपली ताकद या ठिकाणी पणाला लावलेली आहे आणि त्यात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कात्रज चौकात ही भव्य अशी सभा या ठिकाणी शिवसेनेची पार पडतीये आणि काही वेळातच रोड शो देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सुरू होणार आहे। अगदी त्यामुळे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावरती प्रचार सभा घेत आहेत आणि खरं तर मिकी, पुण्याचा विचार केला तर पुणे महापालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आणि त्यांचं आव्हान हे शिवसेना असेल त्याबरोबरच भाजप असेल यांना देखील असणार आहे। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती आता कशा प्रकारे प्रचार केला जातोय? यानंतर साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय। जोरदार कात्रजकर टाळी वाजवा। या जवळपास 120 उमेदवार त्यांनी पुण्यामध्ये या ठिकाणी दिलेले आहेत आणि स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे यांचं देखील पुणे महानगरपालिकेत आदरणीय एकनाथजी संभाजी शिंदे साहेबांचा आगमन मिकी घई यांच्याशी आपला संपर्क हा काही काळाने तुटलेला आहे, परंतु पुण्याच्या कात्रजमधून हे दृश्य आपण पाहतोय। पुण्याच्या कात्रजमध्ये शिंदेंची प्रचार सभा ही सुरू झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावरती आहेत। यानंतर या प्रचार सभेनंतर त्यांचा रोड शो देखील पुण्यामध्ये आज आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर अजून एका सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं या प्रचाराचा रणसंग्राम हा सुरू झालेला दिसतोय। आज मुख्यमंत्री असतील त्याबरोबरच दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्या प्रचार सभांचा धडाका आपल्याला दिसतोय। तर दुसरीकडे नाशिकमध्ये देखील दोन्ही ठाकरे बंधूंची प्रचार सभा ही पार पडणार आहे। संयुक्तरित्या त्यांची पहिली ही सभा असणार आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आता पुण्याच्या कात्रजमधून या प्रचार सभेला सुरुवात होतीये। आजच्या या कात्रजच्या ऐतिहासिक आणि याच संदर्भामध्ये आपण चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, खरं तर पुणे महानगरपालिकेचा विचार करायचा म्हटला तर सध्या शिवसेना आणि भाजप यांच्या समोर आव्हान आहे ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता शिवसेनेकडून कशा पद्धतीने मोर्चे बांधणी केली जाते, कसा प्रचार सुरू आहे? अर्थात जर आपण बघितलं तर सुरुवातीपासूनच भाजप आणि शिंदे गट शिवसेना हे एकत्र येतील अशी चर्चा होती, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत हे जमू शकलं नाही। मात्र शिंदेंनी त्यांची ताकद या ठिकाणी दाखवून दिलेली आहे आणि पुणे महानगरपालिकेसाठी जवळपास 120 उमेदवार त्यांनी या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि त्यांच्याच प्रचारासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुण्यात दाखल झालेले आहेत। उदय सावंत हे मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पुण्यातील कात्रज चौकात अशी ही भव्य सभा या ठिकाणी पार पडतीये। त्याचबरोबर त्यामुळे आता ही प्रचार सभा पार पडते, त्यामुळे या प्रचार सभेमधून एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतात, काय मार्गदर्शन करतात कार्यकर्त्यांना, हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद विकी या संपूर्ण माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।